दुसरा टप्पा काही कायद्यांचा होता, त्यामध्ये विशाखा मार्गदर्शक तत्त्वाचा खूप महत्त्वाचा विषय आहे. मग स्त्री गुणोत्तरमध्ये PCPNDT कायदा आहे, हुंडाबळीचा कायदा आहे, बालमजुरीचा कायदा आहे, कारण अनेक मुलींना काम करावं लागतं लहान वयामध्ये. पॉक्सोसारखे कायदे आहेत ज्यामुळे मुलींचं जे हॅरेसमेंट होतं सेक्शुअल त्यापासून त्याला संरक्षण मिळतं. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण मुस्लिम महिलाकडे हे नवं सरकार वळलेलं आहे. त्यांचा हेतू फारसा सरळ नाही हे मला स्पष्टच केलं पाहिजे. परंतु त्याने जो ट्रिपल तलाकचा कायदा होता ज्याला सुप्रीम कोर्टानं असंवैध मानलं होतं, त्यावर त्यांनी रद्द करून एक कायदा केलेला आहे. त्या कायद्यामध्ये खूप कठोर दंडाची शिक्षा आहे. म्हणजे सामाजिक परिवर्तन न आणता, प्रबोधन न करता प्रत्येक पुरुषाला गुन्हेगार ठरवण्याचा हा कायदा आहे. त्याबाबत खूप मोठा रोष आहे, खूप चर्चा झालेली आहे. आणि ती रास्त काय आहे की जे स्वतः हिंदुत्ववादी सरकार आहे ते सरकार स्वतः पत्रिकावी वागतं आणि सगळं काही चांगलं आमच्या पुराणात होतं, आजच्या तेव्हा आम्ही खूप बघत होतो असं म्हणायचं, आणि सगळ्या गोष्टी अवैज्ञानिक करायच्या. असं करणारं सरकार जेव्हा मुस्लिम स्त्रियाच्या कळवळा येऊन ट्रिपल तलाक मंजूर करतं तेव्हा कुठेतरी संशय येतो की त्यांचा हेतू महिलांना संरक्षण द्यायचं आहे का महिला मुस्लिम समाजाला डिह्युमनाइज करायचा आहे, हा खरा प्रश्न आहे. आता समान नागरिक कायदा उत्तराखंड पास झालेला आहे. त्यामध्ये नको त्या गोष्टी केल्या आहेत. म्हणजे आम्ही त्यामध्ये त्यांनी प्रत्येक लिव्ह इन रिलेशनशिप रजिस्टर केली पाहिजे. प्रत्येक माणसानं धर्माच्या बाहेर लग्न केलं तिची नोंदणी केली पाहिजे. ती वॉश करणार, तपासणी करणार, ते खरंच त्या महिलेची संमती आहे की पाहणार. म्हणजे कुठल्याही तरुण प्रौढ स्त्री पुरुषांना प्रेमविवाह करण्याचं, एकत्र राहण्याचं स्वातंत्र्य आपण नाकारत आहोत. अशा पद्धतीने जर समान नागरिक कायदा येणार असेल तर तो कुणाला हवा आहे? समान नागरिक कायदा हा जेंडर न्यूट्रल असला पाहिजे आणि सर्व धर्माला समान न्याय देणारा असला पाहिजे. त्यासाठी थोडं प्रबोधन केलं पाहिजे, कायद्यामध्ये ड्राफ्ट तयार करून चर्चा केली पाहिजे आणि प्रत्येक धर्माच्या लोकांच्या सूचना काय असतील पाहावं घेऊन एक चांगला कॉम्प्रिहेन्सिव्ह ड्राफ्ट केला तर होणार आहे. तर तो न्याय मिळू शकणार. तो न्याय मिळेल की नाही आजच्या कायद्यामध्ये ह्याची शंका आहे. मला तर मी असं म्हणू शकतो की ह्या नवीन कायद्यामुळे स्त्रियांना अधिक त्रास होणार आहे. म्हणजे जो उद्देश होता आपल्या संविधान करता की समान नागरिक कायदा करून स्त्रियांना जेंडर जस्टिस केला पाहिजे, तो होईल की नाही किंवा होणारच नाही असं पावलं आज पडत आहेत. ह्याचा प्रत्येकाने विरोध केला पाहिजे आणि तो होणार नाही ह्याची आपण दक्षता घेतली पाहिजे. तर हे व्याख्यानाची चौकट आहे. त्या चौकटीमध्ये आता मी सुरू करतो. म्हणजे असं म्हणतो ना की AC आणि BC कालगणनेमध्ये बिफोर ख्राईस्ट आणि आफ्टर ख्राईस्ट. तर माझं म्हणतो की भारतामध्ये हे जे सामाजिक सुधारणाची चळवळ सुरू झाली, सामाजिक न्यायाचं काम सुरू झालं आणि शिक्षणाचं काम सुरू झालं सार्वत्रिक, त्यामध्ये 2 टप्पे येतात. एक म्हणजे ब्रिटिश येण्यापूर्वी, ब्रिटिशांनी शाळा सुरू करण्यापूर्वीचा कालखंड हा पूर्णपणे धर्मसत्तेनं बहुजन समाजाला आणि स्त्रियांना शिक्षण नाकारण्याचा कालखंड आहे. आणि महात्मा फुलेच्या जन्मापासून, सावित्रीबाईंच्या जन्मापासून त्यांचा कालखंड जो होता त्या कालखंडापासून सर्व स्त्रियांना शिकता आलं पाहिजे, त्यासाठी सरकारनं तरतूद केली पाहिजे असं सांगणारा, प्रयत्न करणारा, कृतीत आणणारा कालखंड सुरू झाला. म्हणून शिक्षणासाठी बिफोर महात्मा फुले सावित्रीबाई आणि आफ्टर सावित्रीबाई असा कालखंड केला पाहिजे. हा कालखंड का करायचा? कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जे काम केलं आपल्यासाठी, भारतासाठी जगा, ते अतुलनीय होतं. ते जर हे महान नसते तर बहुजनाला शिक्षण मिळालं नसतं, स्त्रियांना शिक्षण मिळालं नसतं आणि आज जी काही प्रगती झाली महिलांची आणि बहुजन समाजाची ती कदाचित झाली नसती. म्हणून आपल्याला महत्त्वाचं आहे. तर महात्मा फुलेंचं जे शिक्षणाचं कार्य आहे, आता आपल्याला संविधानापर्यंत यायचं आहे. तर शिक्षणाचे एकदम संविधान काही हवेतून आलेलं नाही, त्याची पार्श्वभूमी होती, काही गोष्टी घडत गेलेल्या आहेत. आणि एका अर्थानं जे सामाजिक न्यायाचं संविधान आहे हे महात्मा फुल्यांच्या विचाराने सिद्ध झालं. शाहू महाराजांच्या कृतीनं त्याला एक आकार मिळाला, त्याचे चांगले परिणाम जाणवले आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची तरतुदी करून लागू केल्या आणि आपल्याला त्याचं फळ आज पाहायला मिळत आहे. म्हणून ह्या 3 महापुरुषांच्या कृतीतून एका अर्थानं सामाजिक न्यायाचं तत्त्वज्ञान साकार झालेलं आहे
आणि त्यामुळे बहुजन समाजाला आणि स्त्रियांना जो फायदा झाला तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर त्याची सुरुवात जर झाली तर सर्व माहितीच आपण म्हणतो तर की मुलींची पहिली शाळा भेडेवाड्यामध्ये पुण्यात काढली 1948 साली. ती का काढावी लागली? तो पण इंग्रजी शाळा सुरू केल्या होत्याच की नाही? केलेल्या होत्या. प्रमाण कमी असेल जास्त पण तिथं होतं आणि त्या ठिकाणी सर्वांना प्रवेश होता कायद्यानं. कोणी कोणाला अडवू शकत नव्हतं. तरीही त्या शाळेमध्ये बहुजन समाजाचे मुलं फार कमी होते. अस्पृश्य समाजाचे मुलं अत्यंत कमी होते. कारण त्या ठिकाणी शिकवणारे शिक्षक, सगळे व्यवस्थापक, इन्स्पेक्टर लोक हे सगळे उच्चवर्णीय होते आणि त्यांच्या मनात हे होतं की बाबा हे लोक ह्या लोकांना का शिकू देत आहेत? शिक्षण फक्त मगता आपल्या लोकांचा असताना ह्या लोकांना शिक्षण देणं म्हणजे काहीतरी अब्राह्मण्यम आहे असं म्हणत होते. म्हणून ते अनिच्छेनं चाकरी म्हणून करत होते. तर ते असताना प्रयत्न असा की ह्या मुलांनी शिकूच नये. शाळा त्यांनी त्यांना कंटाळ्यावर शाळा सोडून द्यावून त्यांना शिक्षा करायचं, अघोरी त्यांना त्रास द्यायचा, त्यांना घराच्या बाहेर पसायचं, त्यांना पाणी पिऊ द्यायचं नाही, त्यांना मारताना इथे छडी फेकून मारायची, त्याला डस्टर फेकून मारायचं, असं प्रकार करायचे. त्यामुळे दलित समाज फार कमी येत होता. म्हणून महात्मा फुल्यांनी आणि मुली तर येतच नव्हत्या. म्हणून मुलींसाठी स्वतंत्र पहिली शाळा महात्म्यानं सुरू केली. ह्याचं ऐतिहासिक महत्त्व किंवा वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर 1882 साली हंटर कमिशन आले की आपण गेले 30-40 वर्ष भारतामध्ये शिक्षणासाठी शाळा सुरू केल्यात, ह्याचं काय परिणाम झाला पाहण्यासाठी. तेव्हा त्यांनी अनेक लोकांना चर्चेला बोलवलं होतं आणि त्यांच्याकडे महात्मा फुले गेले आणि त्यांनी जी हंटर कमिशन जी साक्ष दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण महात्मा फुले शिक्षणाचे किती भुकते होते आणि हे आपलं माहीत आहे. आणि शिक्षण का घ्यायचं, कशासाठी घ्यायचं ह्याची सर्वात चांगली सुंदर व्याख्या जगात कुठल्याही देशाच्या भाषेत पहा तर महात्मा गांधींच्या ह्या पुढील विधानासाठी इतकी चांगली व्याख्या असणार नाही आहे. ती आपल्या सर्वांना तोंडपाठ आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. माणसाला शिक्षण का हवं असतं ह्याचं यापेक्षा समर्पक तत्त्वज्ञान दुसरं असूच शकत नाही. जगा कुठल्याही देशाचे कुठली भाषेचं पुस्तक काढून पहा, शिक्षणाचा विचार पहा, ह्याच्या पुढे ते जाऊच शकत नाही. इतकं हे गोटीबंद असं तत्त्वज्ञान अवघ्या 4 ओळीमध्ये महात्मा फुल्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा जी साक्ष दिली हंटर कमिशन पुढे तेव्हा त्यांनी जे आपले निवेदन दिलं ते निवेदन म्हणजे शिक्षण हक्काचा, जनतेच्या शिक्षण हक्काचा एक प्रकारे जाहीरनामाच होता. त्यातलं एक पॅरा तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांनी असं साक्षीत म्हणाले होते, स्त्री शूद्रांच्या अवनतीचे प्रमुख कारण म्हणजे बहुजन समाजातील शिक्षणाचा अभाव होय. ब्रिटिश सरकार सामान्य जनतेकडून कर रूपाने महसूल गोळा करते पण तो उच्च वर्गाच्या उच्च शिक्षणावर खर्च करते. त्यांचा निर्देश होता मुंबई, कलकत्ता आणि मद्रासला सुरू झाले विद्यापीठं. विद्यापीठामध्ये डिग्री आणि पोस्ट डिग्रीचे कोर्सेस होते. पण मॅट्रिकपर्यंत शिकणारे बहुसंख्य 99% फक्त ब्राह्मण होते. त्या लोकांना तो फायदा झाला. आणि बहुजनांचे आत्ता कुठे शाळा सुरू झाल्या, कोणी 4थीला, 5वीला, 8वीला होतं. अगदी मोजकेच माणसं मॅट्रिक झाली होती त्या काळामध्ये. त्याला काय फायदा आहे? मग सगळा जो पैसा तुम्ही गोळा करता आमचा कर रूपानं तो खर्च करता फक्त विद्यापीठ शिक्षणावर, तो चुकीचा आहे असं त्यांना सांगायचं होतं. पण तो उच्च शिक्षणात खर्च करते. ब्रिटिश सरकारने म्हणून सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे हा पहिला विचार की खणखणीत आवाज उठवला महात्मा फुल्यांनी की भारतामध्ये प्रत्येक मुलीला सक्तीचं मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि तो कायदा व्हायला भारतामध्ये 2010 साल उजाडलं. तेव्हा कुठे RTI आला, रॅक्टिव्ह एज्युकेशन ॲक्ट आला आणि तोही अर्धा मोडला. फक्त 6 ते 14 म्हणजे 1ली ते 8वी. आज तुम्ही 12वी पण शिकला तरी शिक्षण तुम्हाला पुरत नाही. ज्ञान इतकं वाढलेलं असताना फक्त 8वी पण शिकून आपला समाज कसा पुढे जाणार आहे. पण तो देखील कायदा होण्यासाठी किती वेळ लागलेला आहे पहा. म्हणजे 1882 साली महात्मा फुल्यांनी जे सांगितलं होतं ते भारत सरकारनं स्वीकारून आत्ता कुठे तो कायदा झाला आहे.
कायदा केला परंतु तरतूद नाही. मग त्या खाजगी शाळेमध्ये पैसे दिले जात नाहीत शिक्षणाचे, मग मोफत शिक्षणाचा फायदा कुठे होतो? काही होत नाही. हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्याने असं म्हटलं की ब्रिटिश सरकारने सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे. हा इशारा आजही आपल्या सरकारला लागू आहे. पण लक्षात कोण घेतं असं म्हणलं पाहिजे. बहुजन समाजाचे शिक्षक शाळेत नेमले पाहिजेत. उच्चवर्णीय लोक त्यांच्या उच्च शिक्षणाची काळजी घेण्यास समर्थ आहेत. त्यामुळे सरकारचे लक्ष तिकडे कमी करून रयतेच्या शिक्षणावर भर दिला तर बरे होईल. सरकारने शूद्रांसाठी खेड्यापाड्यात खास शाळा स्थापन कराव्यात. शाळांना सरळ हाताने अनुदान द्यावे. सरकारने स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावून उपाययोजना करावी. तसेच भारतीय समाजाला अधिक इंग्रजी शिक्षण द्यावे, कारण त्यामुळे आपल्याला जगात काय चाललेलं आहे हे कळेल, असं त्यांनी केलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी जे शिक्षणासाठी विचार व्यक्त केले, प्रत्यक्ष कृती केले, शाळा काढल्या. आणि नेमका हाच धागा हे दोघं गेल्यानंतर कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक महाराज शाहू महाराजांनी उचलला. आणि जी गोष्ट सिद्धांत म्हणून महात्मा फुल्यांनी मांडली, काही शाळा सुरू केल्या, काही कृतिकार्य केले, त्याला अधिक मोठ्या प्रमाणावर ते राबवले शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये. आणि एका अर्थानं त्याला कृतीची जोड दिली, कायदे केले आणि सर्व लोकांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं. आणि पालकांवर दंड लावला जर तुम्ही मुला शाळा पाठवणार असाल तर. म्हणून शाहू महाराजांनी करवी संस्थानाची छत्रपती म्हणून जे शिक्षणविषयक काम केलं आहे ते महात्मा फुले जे विचार मांडले होते व ब्रिटिश सरकारच्या सूचना केल्या होत्या त्या प्रत्यक्ष साकार केलेल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातून अस्पृश्यता व भेदभाव नष्ट व्हावा म्हणून अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद करून त्यांनी समान शाळा केल्या. शिक्षणाला तंबी दिली, आदेश दिला की सर्व मुलांना तुम्ही नीट वागवायचं आणि भेदाभाव करायचं, शिवाशिव करायचं नाही. आणि जो शिक्षक करेल त्यानं घरी राहावं, मला असं शिक्षण नको, असं त्यांनी तंबी दिल्यामुळे शिक्षकांना भेदभाव करणं ते बंद झालं. आणि शाहू महाराज जेव्हा सत्तेवर आले तेव्हा फक्त 5 शाळा होत्या अस्पृश्यांच्या करवी संस्थानात. आणि त्यांनी जवळपास म्हणजे 5 पट वाढ करून 25 केली आहे. आणि जवळपास 3000 विद्यार्थी त्या काय शिकत होते. म्हणजे 1819 शतकाची सुरुवात होती आणि तेव्हा शिक्षण खूप अवघड होतं, जनता खूप गरीब होती. त्यांनी हे काम केलेलं आहे. म्हणून बहुजन व स्त्री शिक्षणाबाबतचे फुल्यांचे विचार आणि महाराजांनी केली कृती आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्याला दिलं कायद्याचं रूपांतर संविधानद्वारे. हा आपला सामाजिक न्यायाचा एक वाटचाल आहे. आणि ह्या 3 महापुरुषांनी जे महाराष्ट्राला योगदान दिलं, देशाला योगदान दिलं, ते महत्त्वाचं आहे. म्हणून आपण जेव्हा नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा आहे, तो ह्यासाठी आहे. नुसतं नावासाठी नाही, नुसतं हात जोडण्यासाठी नाही. नाव घ्यायचं त्यांचं आणि पोटामध्ये नथुराम गोडसेचं जय जयकार करायचा, ह्यासाठी नाही आहे. म्हणून आपल्याला हे 3-4 गोष्टी जे आहेत ते महत्त्वाच्या आहेत. जे महात्मा फुले बोलले तेच शाहू महाराज बोलले. आणि त्यांनी काय बोलले होते त्यांचं एक भाषण फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी शिक्षण हाच आमचा तरुणोपाय आहे. हे सर्व विचार प्रामुख्याने बहुजन समाज, अस्पृश्य समाज आणि स्त्रीवर्गासाठी आहेत. म्हणून तुम्ही किंवा स्त्री आणि शिक्षण हा विषय असताना तुम्ही काय बोलत आहात, तर शिक्षण हे सर्वांसाठी आहे आणि समानता असल्यामुळे स्त्रियांचा फायदा होणार आहे. म्हणून महाराज असं म्हणाले होते 27 डिसेंबर 1917 साली एका भाषणामध्ये, शिक्षण हा आमचा तरुणोपाय आहे असे माझे मत आहे. शिक्षणाविना कोणत्याही देशाची उन्नती होत नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवय्ये कधीच निपजणार नाहीत. म्हणून सर्वांना हिंदुस्थानला मोफत शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे, सक्तीच्या शिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून याबाबत आमचा गतकाल म्हणजे इतिहासातील एक अंधारी रात्र आहे. फक्त एकाच जातीने विद्येचा मक्ता घेतला होता. मनू आणि त्याच्या मागून झालेल्या शास्त्रकारांनी त्यावेळच्या ध्येयाला अनुसरून निरळ्या जातीच्या व्यवहारास बंधनकारक निर्बंध रचले आणि कमी जातीच्या लोकांना विद्या मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यांचे स्वतःचे धर्मग्रंथ आणि वेद पात्राची पण त्यांना मनाई करण्यात आली. असं म्हणून त्यांनी आपल्या संस्थानामध्ये
शाळा सुरू केल्या आणि 21 सप्टेंबर 1917 रोजी त्यांनी आपल्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. आणि जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्या पालकाला महिन्याला 8 आणे दंड त्यांनी सुरू केला. म्हणजे मुलांना शाळेत आलंच पाहिजे हे त्यांनी बंधन घातलं. आज आपण म्हणतो सक्तीचं मोफत शिक्षण आहे, पण आज अनेक मुलं शाळेत येत नसतील, पालक पाठवत नसतील, तर सरकार काय करतं? तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांनी शालेय वयामध्ये शाळेतच असलं पाहिजे. बाहेर हुंडडता कामा नये, काम करता कामा नये. बालमजुरी समस्या का होती की मुलांचं मन शाळेत रमत नाही, पालकाचं लक्ष नसतं, शाळा त्यांना कोंडवाडा वाटते, शिक्षण त्यांना रुचत नाही, म्हणून ते वंडाळू लागतात. आणि मग आईबापांना ते मुलाचं बुद्धी नाही, शिक्षणात गती नाही आहे, मग जा कामाला लाग, कुठे ढाब्यात काम कर, कुठे गॅरेजमध्ये काम करतो. आणि मुलाला 4 पैसे म्हणून लागले की मग त्याला विडी काढी सवय लागते, तो स्वावलंबी बनतो, परंतु त्याला वाईट व्यसन लागतात, त्याचं शिक्षण होत नाही आणि तो आयुष्यभर गरीब म्हणून राहतो. पुढे मोठा होतो, लग्न करतो, मुलं त्याचे दिवसतात आणि त्या मुलाला परत ते शिक्षण देऊ शकतो. बापच मुळात गरीब आहे, त्याला शिक्षणाची गोडी नाही, माहिती नाही आहे, मग मुलगा देखील शिकत नाही, तो पुन्हा बालमजूर बनतो. म्हणून बालमजूर जे दुष्टचक्र आहे ते ह्यामुळे आहे. हे मोडण्यासाठी महाराजांनी जे काम केलं ते फार महत्त्वाचं होतं. आज आमचं सरकार ते करत नाही, ह्याची मला खंत वाटते. त्यांनी हे एवढा महाराज थांबले, शाहू महाराज, त्यांनी सर्व शिक्षणाचा खर्च गरिबांना परवडणार नाही म्हणून त्यांनी आदेश काढून सर्व अस्पृश्य वर्गात सर्व काही शिक्षण मोफत केले. त्याखेर हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आणि सर्व मुलांना पाटी पेन्सिल पुस्तक मोफत देणं सुरू केलं. म्हणजे हे त्या काळात सुरुवात केली. आज आपण सुद्धा शाळा पुस्तक दिले पाहिजे, पाठ्यपुस्तक दिले पाहिजे, त्याची सुरुवात तिथं झाली होती. हे किती त्यांना मोठेपणा पहा. त्यामुळे मोठ्या संख्येमध्ये अस्पृश्य समाज शिकू लागला आणि त्यांचे स्वतंत्र शाळा फुलून गेल्या. आणि काही काळ लक्षात ठेवायचं आता हे वेगळ्या शाळा आता बंद केल्या पाहिजेत, त्या शाळा एकत्र करायत, मुलं एकत्र शिकले तर त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण होईल आणि अस्पृश्यता कमी होऊ शकेल, म्हणून त्यांनी पुढला टप्पा तो केलेला आहे. म्हणून महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये स्त्री शिक्षणाबाबतचे महात्मा फुले अभिप्राय असलेले अत्यंत पुरोगामी धोरण स्वीकारून स्त्री शिक्षणासाठी विशेष काम केले. संस्थानातील स्त्री शिक्षण व्यवस्था पाहण्यासाठी महाराजांनी स्त्री शिक्षणाचे पद निर्माण केले. सेपरेट मुलींचं शिक्षण पाहण्यासाठी एक वेगळी महिला शिक्षणाधिकारी त्यांनी तयार केलेली आहे. आज आपण भेट ठेवत नाही, तेव्हा ती गरज होती. मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या, हुशार मुलींना शिष्यवृत्ती मंजूर केली आणि त्यांच्या संस्थानामध्ये एक परदेशी एका महिलेला पाठवून तिला डॉक्टर केलं. तिचं नाव कृष्णाबाई केळावकर. ही आनंदीबाई जोशींची दुसरी महाराष्ट्रातली महिला, त्याच्यामुळे तिसरी महिला, तिसऱ्या कन्या ठरली. आणि ती परत आल्यानंतर तिला कोल्हापूरच्या दवाखान्यामध्ये महाराजांनी असिस्टंट सर्जन ह्या पदावर नियुक्ती करून तिला काम करू दिलं आणि त्यामुळे ती 60 वर्षापर्यंत तिथे काम करत होती. म्हणजे महाराज शिक्षणासाठी किती आग्रही होते स्त्री शिक्षणासाठी, ह्याचं हे अतिशय बोलकं उदाहरण आहे असं वाटतं मला. आणि महाराजांनी आणखीन काय केलं की मुलांना शहरातून शिक्षण परवडत नाही म्हणून बोर्डिंग सुरू केले. सर्व जाती धर्माचे बोर्डिंग सुरू केले. महिलांसाठी वेगळे बोर्डिंग सुरू केले. म्हणजे त्या मुलांची राहायची सोय झाली, सुरक्षा मिळाली, जेवायची सोय, अभ्यासाची सोय झाली. म्हणून बोर्डिंग हे शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. जसं पाठ्यपुस्तकाशिवाय शिक्षण शक्य नाही, तसंच गरिबांसाठी हॉस्टेलवर शिक्षण शक्य नाही. किंवा आता जर शाळा दूर असेल तर जायचं कसं, म्हणून मुलांना सायकल दिलं पाहिजे, हे आपण थोडं स्वीकारलं आणि राज्यांनी ते तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने आपण केल्याच पाहिजेत. म्हणून ह्या सर्व गोष्टीचा विचार करता ते स्त्री शिक्षणासाठी किती गोष्टी केल्या पाहिजेत हे आपल्याला लक्षात येतं आहे. आणि हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे शाहू महाराजांनी, महात्मा फुल्यांनी. आणि तेच सर्व गोष्टी महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर गुरु मानायचे. आणि माणगाव परिषदेमध्ये आंबेडकर आले होते, त्यांना बोलवलं होतं शाहू महाराजांनी, त्यांना आपल्या बंगल्यावर राजाला बोलून ठेवलं होतं, चर्चा केली होती आणि सांगितलं की हा अस्पृश्यांचा उद्याचा सर्वात मोठा नेता होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं माणगाव परिषदेपासून
डॉक्टर आंबेडकरांचं सार्वजनिक जीवन सुरू झालं, त्याला खूप मदत केली महाराजांनी, शैक्षणिक कार्य केलं, महात्माचे विचार त्यांनी कसे पुढे नेले हे ते पाहत होते. कारण महात्माचं त्यांनी पाहिलं नव्हतं बाबासाहेबांनी, पण महात्मा फुल्यांचं काम कसं होतं हे त्यांनी शाहू महाराजांच्या रूपानं पाहिलं. म्हणून महात्मा फुले आणि शाहू महाराजांचं जे कार्य आहे ते एका अर्थानं त्यांनी पाहून त्यांच्या मनात भिनल्यामुळे जेव्हा संविधान करताना त्यांनी ज्या अनेक तरतुदी केल्या, अनेक कलमं तयार केली, जो अधिकार दिला, मूलभूत अधिकार शिक्षणाचा, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज आपल्या सर्व महिलांना, पुरुषांना, मुलांना 8वी पण सक्तीचं मोफत शिक्षण झालेलं आहे. आणि या नव्या महाराष्ट्र सरकारनं, आधीच्या सरकारनं देखील, हे सरकार होतं, त्यांनी महिलांचं प्रतिभा शिक्षण मोफत केलेलं आहे. त्यांची पूर्ण फी रिम्बर्स केली जाते. म्हणजे कुठले मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो किंवा अन्य कोर्सेस असो ते केलेलं आहे. आणि हा एक वेलकम स्टेप आहे असं वाटतं. खरं तर भाई वैद्यांनी गेले 20 वर्ष चळवळ सुरू केली होती. KG to PG मोफत शिक्षण सर्वांना, मुला मुलींना असं केली होती. त्यातले किमान अर्ध लोकसंख्या स्त्रियांची ती सरकारनं पूर्ण केलेली आहे. आणि उरलेल्यामध्ये SC STना काही सवलती असल्यामुळे त्याला शिक्षण सोय झालेली आहे. उर्वरित बहुजन समाज OBC आहे, त्यांची तरतूद जर होत गेली तर काही काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सक्तीचं शिक्षण होईल आणि KG to PG मुलं शिकू शकतील आणि खरं आता महाराष्ट्र आणि हा देश शिक्षित होऊ शकेल असं वाटतं. तर हे महत्त्वाचं आहे. तर या प्रमाणे ही वाटचाल झालेली आहे की संविधान हे काही आधी पडलं, त्यामागे काही पार्श्वभूमी होती. 1935चा कायदा आहे, त्या कायद्यामध्ये जे प्रोव्हिजन होते त्या आधारे नेहरू रिपोर्ट एक तयार झाला होता आपल्या काँग्रेस पार्टीनं. आम्हाला काय करायचं आहे स्वराज्यामध्ये, आमचं संविधान असलं पाहिजे, लोकांची सत्ता असली पाहिजे आणि त्या सत्तेद्वारे आम्हाला काय करायचं आहे की सर्वांना शिक्षण शिक्षित करायचं आहे. आणि त्याप्रमाणे मग जेव्हा स्वतंत्र भारत झाला तेव्हा नरेंद्र देव नावाच्या मोठ्या समिती नेमली गेली आणि त्या समितीने सांगितली स्त्रियांसाठी आपल्याला विशेष लक्ष दिलं पाहिजे शिक्षणासाठी. आणि तेव्हापासून प्रत्येक सरकार कमी अधिक प्रमाणात हे काम करत आलेलं आहे. आणि मग आपलं शिक्षणाचं जाळं झालं, मग सर्वशिक्षा अभियान आलं, इतर गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. आपल्या कल्पना आहे काय काय झालेलं आहे ते. तर तेव्हा ह्या जो परिप्रेक्ष्य आहे ह्या परिप्रेक्षामध्ये आपण खूप मोठी वाटचाल केलेली आहे. आणि संविधान जेव्हा लागू झालं 26 जानेवारी 1950 तेव्हापासून लोकांना शिक्षणाचा पूर्ण अधिकार झालेला आहे. आणि आपला संविधानाचं जे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुताबरोबर नागरिकत्व, केंद्र राज्य संबंध, न्यायव्यवस्था ह्यामध्ये सर्वांना समानता आपण दिलेली आहे. त्यामुळे संविधानाचा आपण थोडंसं विचार केला तर संविधानानं स्त्रियांना काय दिलं हे आपल्याला समजलं पाहिजे. शिक्षणाचं दिलंच आहे, पण इथं काय दिलं पाहिजे त्यासाठी आपण थोडंसं संविधानाची उद्देशिका आणि मूलभूत अधिकार पाहूयात. आपला जी उद्देशिका आहे किंवा सारनामा आहे तिची सुरुवात माहिती आपला आम्ही भारताचे लोक आणि ही घटना आम्ही सार्वभौम आहोत आणि ही घटना आम्ही आम्हालाच अर्पण केलेली आहे. यामध्ये काय हमी दिली, स्वातंत्र्य, समता, बंधुता दिली आहे, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय दिलेला आहे. हे लोकशाही राज्य गणतंत्र असे हे सांगितलेलं आहे आणि हे राज्य समाजवादी आणि सेक्युलर असं सांगितलेलं आहे. ह्यातला समाजवाद हा सर्वात महत्त्वाचा आहे. प्रश्न तो आपल्या स्त्री समतेसाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून एका प्रकारे न्यायालयाने असं निरीक्षण दिले, समाजवाद म्हणजे चांगल्या दर्जाचे जीवनमान आणि सामाजिक सुरक्षा सर्व कष्टकऱ्यांना पुरवणे आहे. स्त्री जातीय कष्टकरी असल्यामुळे तिला हे आहे ते. तसेच आर्थिक समता आणि उत्पन्नाचे समन्यायी वाटप असा म्हणजे समाजवाद असा अर्थ होतो. म्हणून संविधानाची उद्देशिका सर्व भारतीयांना तिन्ही प्रकारचे न्याय म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय देते आणि दर्जा आणि संधीची समानता प्रदान करते. म्हणून थोडक्यात आहे सामाजिक न्याय म्हणजे काय, सर्व प्रकारच्या विषमतेचे निर्मूलन. मग शैक्षणिक विषमता असेल, आर्थिक विषमता असेल, त्याचं निर्मूलन झालं पाहिजे आणि सर्वांना संधी, दर्जा, वंश, धर्म, जात, लिंग, पदवी
अशा गोष्टी न बघता सर्वांना सर्व गोष्टी समान मिळाल्या पाहिजेत, हा आपण हे केलेला आहे. आणि हे जर साध्य करायचं आपल्याला बंधुता किंवा भगिनीभाव पाहिजे, की माणसानं माणसावर प्रेम केलं पाहिजे, प्रत्येक आपला बंधू आहे ते भगिनी मानलं पाहिजे. म्हणून ही फ्रॅटर्निटी बंधुता हे आपण एक मूल्य टाकलेलं आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे. भारतीय संविधानानं प्रत्येक नागरिकाला स्त्रियासह 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यातलं समतेचा अधिकार, त्याचे 4 कलम आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि या कलमाद्वारे आर्टिक्युलेटमध्ये सर्व स्त्रियांना पुरुषाच्या बरोबर दर्जा कामामध्ये, शिक्षणामध्ये, संधीमध्ये, प्रतिष्ठेमध्ये दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे पुढले जे कलम 23-24 आहे त्यामध्ये शोषण होता कामा नये, राईट अगेन एक्सप्लॉयटेशन हा आहे. मग तो बालक असेल, महिला असेल, आदिवासी देव असेल, ह्यांच्या शोषण करता कामा नये, हा तो अधिकार आहे. आणि कायद्याप्रमाणे आपण सर्व समान आहोत, स्त्री पुरुष असतील, श्रीमंत गरीब, ते सर्वांना अधिकार समान, कायदा समान लेखेल असं आपण पाहिलेलं आहे. आणि कलम 15 हे तर समतेचं कलम आहे, आपण तो आर्टिकल 15 पाहिला पण असेल. त्यामुळे हे सांगितलेलं आहे की वंश, जात, लिंग किंवा जन्मठिकाण न बघता भेदभाव केला जाणार नाही, हा प्रत्येकाला मिळणारा मूलभूत अधिकार आहे. आणि कलम 16मध्ये रोजगार, पब्लिक एम्प्लॉयमेंट, सरकारचं सर्वांना समान, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये पगार देताना स्त्री पुरुषाचा भेद करायचे, तलाठी पुरुष आहे, तलाठी महिला आहे, दोघांना समान मिळतं. पण शेतात राबणाऱ्या पुरुषांना आणि महिलांना आपण मजुरी कमी जास्त देतो, हे आपण लक्षात घ्या. पण सरकारनं ते पथ्य पाळलेलं आहे. आणि संविधानामध्ये जो एक 4था जो भाग आहे तो आहे महाराष्ट्र तत्त्वांचा. त्यामध्ये 36 ते 51 हे कलमामध्ये 2 कलम खूप महत्त्वाचे आहेत समतेसाठी आणि स्त्री शिक्षणासाठी. 38.1 मध्ये काय सांगितले आहे, लोककल्याण महत्त्वाचं आहे आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय देणारी समाजव्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. मग ही व्यवस्था जसं पुरुषाला मधून भेद मिटवेल गरीब श्रीमंतातला, तसं तो स्त्री पुरुषामधला देखील भेद मिटवू शकतो, म्हणून ते महत्त्वाचं आहे. आणि 39 कलम हे फारच महत्त्वाचं आहे, व्यक्तींच्या समान संधीबाबतचा असून प्रत्येकाला योग्य जगण्यासाठी, राईट लिव्हिंगसाठी रोजगार मिळणे, साधन संपत्तीची मालकी सार्वजनिक असेल, मग पाणी असेल, जंगल असेल, खनिज द्रव्य असेल, आणि अधिकतम कॉमन गुडसाठी ती वापर केल्या पाहिजे. गुड, लार्जेस्ट गुड ऑफ लार्जेस्ट सेक्शन ऑफ द सोसायटी, अशा पद्धतीनं जी नैसर्गिक संपत्ती आहे, साधन सामग्री आहे, ह्याचं वाटप केलं पाहिजे. संपत्तीचं केंद्रीकरण म्हणजे फक्त अंबानी आणि अदानीची संपत्ती वाढून चालणार नाही, तुमची माझी पण संपत्ती वाढली पाहिजे, आपला देखील पैसा वाढला पाहिजे. आज आपला पैसा घटतो आहे, त्यांचा पैसा वाढतो आहे, म्हणजे आपला घटता पैसा कुठे जातो हे तर उत्तर तुम्हाला कळतं त्यामध्ये. तर हे फार महत्त्वाचं तत्त्व दिलेलं आहे. आणि आता मुलांना सक्तीचं मोफत शिक्षण द्यायचं आपण प्लॅनच केलेला आहे. तर या पद्धतीनं आपल्या स्त्रियांच्या शिक्षणाची वाटचाल सुरू झालेली आहे, आत्तापर्यंत ती चालू आहे. आणि अजूनही खूप काही आपण साध्य केले, पण अजून काही साध्य करायचं आहे. आजही शैक्षणिक विषमता आहे स्त्री पुरुषामध्ये. सरासरी 63% स्त्रिया साक्षर आहेत भारतामधल्या आणि 80% पुरुष आहेत, म्हणजे 17% तफावत आहे. ह्या 17% तफावतीमुळे भारताचा GDP किमान 2% कमी दरवर्षी वाढतो, असं अनेक अभ्यासात मत आहे. हे जर ही तर गॅप भरून काढली तर दरवर्षी आपली अर्थव्यवस्था आज जी आहे त्यापेक्षा दुसरं काहीही न करता 2% वाढू शकते. ती जर वाढली तर 10% आपला पल्ला गाठणं सोपं होईल आणि मग लोकांना काम मिळेल, बेरोजगारी कमी होऊ शकेल. परंतु केवळ आपण स्त्रियांच्या शिक्षणाला लक्ष अजूनही पुरेसं दिलेलं नाही आहे आणि स्त्रिया अधिक प्रमाणात शिकल्या पाहिजेत. आता ह्यामध्ये एक फक्त विरोधाभास तुम्हाला सांगतो की प्राथमिक शिक्षणामध्ये आणि माध्यमिक शिक्षणामध्ये मुलींची संख्या कमी आहे, पण कॉलेजमध्ये विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट जो रेशो 25% आहे तो मुलींचा मुलापेक्षा थोडासा जास्त आहे. म्हणजे मुली कमी शिकतात परंतु कॉलेजमध्ये मुली जास्त जातात, मुलं शाळेत जास्त शिकतात पण कॉलेजमध्ये जास्त कमी जातात, ह्याचा ढोबळ अर्थ झाला. आणि परंतु तिथे पण विषमता कशी आहे की
आपण विचार केला की 57% महिला ह्या सोशल सायन्सेसमध्ये आणि ह्युमॅनिटीजमध्ये MA झालेल्या आहेत सरासरी होतात. परंतु MBA महागडं शिक्षण नोकरी तिथे जास्त मिळते त्या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण 45% आणि पुरुषांचं प्रमाण 54% आहे. म्हणजे जे उच्च पगाराच्या नोकऱ्या आहेत, जे उच्च रोजगाराचे शिक्षण आहे, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, त्या ठिकाणी मुलींचं प्रमाण टक्केवारी तुलनेत कमी आहे. म्हणजे हा भेदभाव काय आईवडील काय करतात मग की मुलाला पाठवतात खाजगी शाळेमध्ये आणि मुलीला पाठवतात सरकारी शाळेमध्ये. म्हणजे मुलगा चांगल्या ठिकाणी शिक्षण घेईल, मोठा होऊन आपल्याला काही कमावून देईल, आणि मुलगी काय शिकली आणि आपण लग्न करून दिली, आपल्याला समजली की नाही सासरी काय करायचं ते आपण पाहिलं त्याप्रमाणे. तर हा एक विरोधाभास फार महत्त्वाचा आहे. म्हणून पुढील काळामध्ये काय केलं पाहिजे, तर नव्या शैक्षणिक धोरणामध्ये त्याचं उत्तर काही प्रमाणात सापडतं. नव्या धोरणामध्ये काही कमतरता नक्कीच आहेत, परंतु काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामध्ये आपण काय केलं की हे सक्तीचे जे शिक्षण आहे, राईट टू एज्युकेशन, तो सध्या 8 ते 14 आहे घटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे. तो बदलून तो 3 ते 18 करावा अशी शिफारस केलेली आहे आणि ते आपण मान्य केलेली आहे. म्हणजे 3 ते 6 हा जो वयोगट आहे हा बालवाडी किंवा अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या मुलांचा आहे. शहरामध्ये KG म्हणतो किंवा मॉन्टेसरी म्हणतो. तर ह्या मुलांना शाळेत त्या 3 वर्ष आपण काय शिकवतो तर ह्याचं आत्तापर्यंत लक्ष दिलं नाही. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने काही प्रयोग केले, मॉन्टेसरी कोर्स तयार केला आणि प्रत्येका संस्थेनं आपल्या मनानुसार मुलांना शिकवतात. परंतु त्या मुलांचं जे बालमानसशास्त्रज्ञ आहे त्यांची जी डेव्हलपमेंट होती मेंदूची, ती लक्षात घेऊन त्यांना त्या वेळेला सक्षम करणारं शिक्षण, ज्यामध्ये त्याला औपचारिक शिक्षण न देता त्याला खेळातून, हालचालीतून आणि इतर रंजक खेळ पद्धतीनं त्याला शिकवलं पाहिजे, हा भाग आहे. तर त्यासाठी आपल्या सगळ्या अंगणवाड्या खऱ्या अर्थानं बालवाटिका बनल्या पाहिजेत आणि ते फार मोठं आव्हान आहे. कारण आज अंगणवाडीमध्ये फक्त 7वी ही किमान अट आहे शिक्षणाची. तर 7वीच्या महिन्याला प्रत्येक महिन्याला बालमानसशास्त्र कसं आपण समजून शिकवायचं आणि त्यांनी मुलाकडून ते कसं शिकून घ्यायचं, मुलाला तत्प करायचं आणि त्या परिस्थिती तयार करायचा हा मोठा प्रश्न आहे. परंतु प्रथमच 75 वर्षामध्ये आपल्या कमिटीने सांगितले की 3 ते 6 वर्ष महत्त्वाचा आहे आणि हा शिक्षणाचा भाग असलाच पाहिजे. तो सरकारने मान्य केला आहे, परंतु तो अधिकार अजून झाला नाही आहे. त्यासाठी घटना दुरुस्ती होणं आवश्यक आहे. आज ते 6 ते 14 सक्तीचं शिक्षण आहे वयोगटासाठी, ते 3 ते 18 होणं आवश्यक आहे. ह्यावर केंद्र सरकार काही बोलत नाही, कुठलं राज्य सरकार बोलत नाही, कुठले शिक्षण तज्ज्ञही बोलत नाही. आज मोठी धावपळ चालली आहे. आता आम्ही NEP सुरू करत आहोत, कॉलेजमध्ये मराठी शिकवणार आहोत, अमुक करणार तमुक करणार आहोत, लिबरल आर्ट्स सुरू केले, बहुपदेशी शिक्षण सुरू केले. परंतु मूळ कळीचा प्रश्न आहे की प्रत्येक मुलगा किमान 12 शिकला पाहिजे, ही जी शिफारस आहे. म्हणजे 3 ते 5 हे 3 वर्ष बालवाडीचे आणि 1ली ते 12वी हे 15 वर्ष प्राथमिक आणि उच्च शिक्षणाचे, असं 18 वर्षाचं शिक्षण हमी आपण घेतली आहे. आणि त्यांनी अशी शिफारस केली 2040पर्यंत भारतातला प्रत्येक मुलगा मुलगी किमान 12वी शिकली पाहिजे. ह्यासाठी तुम्हाला तयारी केली पाहिजे. अधिक शाळा काढल्या पाहिजेत, अधिक टीचर नेमले पाहिजेत, अधिक अंगणवाड्या निर्माण केल्या पाहिजेत आणि अंगणवाडी महिलांना प्रशिक्षित केलं पाहिजे आणि नवीन घेताना ती किमान पदवीधर असली पाहिजे, अशी त्यांनी टाकायचा प्रयत्न केला आहे. ह्यावर आपण चर्चा करत नाही. म्हणजे आपण उच्च शिक्षण विद्यापीठ काढा काय हरकत नाही, काढलंच पाहिजे. परंतु त्या विद्यापीठाचे उद्या मुलं जे येणार आहेत त्या मुलांची पात्रता तर असली पाहिजे, त्यांचं शालेय शिक्षण उत्तम व्हायला पाहिजे, ह्याची आपण लक्षात घेत नाही. ते त्यासाठी घटना दुरुस्ती केली पाहिजे. ते आपण कशी करणार हे खरं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व परिप्रेक्षामध्ये आपण जर सावित्रीबाई फुलेंचं वंदन करणार असोत, त्यांचं अनुकरण करणार असोत, महात्मा फुलेंचं अनुकरण करणार असोत, तर आपल्या प्रत्येक स्त्रीनं आपल्या मुलीला 100% शाळेत घातलंच पाहिजे. हे आपण खूपदा म्हणतो, ह्यात नवीन काहीच नाही आहे, परंतु आपण ते करत नाहीत. मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे जवळपास 1.25 कोटी मागच्या वर्षी पटनोंदणी कमी झालेली आहे आणि त्यात मुलीचं प्रमाण किमान 50% झालं, समान धरलं
तरी 50 लाख महिला करणार आहे. आणि एक महिला शिकली तर अधिक फायदा होतो पुरुषापेक्षा म्हटलं जातं, कारण महिला शिकली तर पूर्ण घर पुढे जातं असं म्हटलं जातं, आणि ते खरंच आहे. म्हणजे 50 लाख महिला जर आज शिकल्या नाहीत, शाळेत गेल्या नाहीत, तर भविष्य काळामध्ये 50 लाख घरामध्ये पुढील शिक्षणाचा प्रकाश पडणार नाही. ते घर अधिक सुशिक्षित पुढे पुरोगामी होऊ शकणार नाही. हे महत्त्वाचं आहे. दुसरं, मग स्त्रिया का शिकत नाहीत, का शाळेत पाठवत नाहीत, त्यामध्ये महिला एकतर म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या हे एक मोठं कारण आहे. म्हणजे आजही वंशाला जेव्हा मुलगा पाहिजे, मुलगी नको, आणि पहिली दुसरी मुलगी झाली तर तिसरी मुलगी नकोच नको म्हणून स्त्रीभ्रूण हत्या होत असते. तो एक सामाजिक पातक आहे. त्यामुळे महिलामध्ये असुरक्षितता आहे. त्यामुळे जी मुलगी जन्मता येते त्या मुलीने नीट राहिलं पाहिजे. तिचा काही अन्याय होणं असं आईला वाटतं, कारण एक मुलगी तिने गमावून बसलेली असते. तर तो एक भाग आहे. त्यामुळे दुसरं, गरिबीमुळे किंवा घरी धाकट्या बहिणी भावांना सांभाळण्यासाठी, घरी स्वयंपाक करण्यासाठी मोठी मुलगी घरी शाळा सोडून बसते. ती एका अर्थात बालमजुरच असते, आणि बालमजुरीमुळे त्यांचं शिक्षण थांबलं जातं. हा भाग झाला. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर ज्या महिला मोठ्या आहेत, लग्न झालेल्या आहेत, त्यांना हुंडा बळी पडला होतो, त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार होतो, बलात्काराचे गुन्हे घडत असतात. काय महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरणं, अधिक शिकणं आणि आवाज उठवणं देखील धोक्याचं झालेलं आहे. अशी परिस्थिती त्यांच्यावर समाज निर्माण केलेली आहे. हे अत्यंत भयावह, अत्यंत चुकीचं लक्षण आहे. आणि हे पुरोगामी महाराष्ट्र कसा समजून घेतो, जो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, तो कसा सहन करतो हा प्रश्न आहे. म्हणून पुरुषांनी देखील थोडं फुले व्हायला पाहिजे, थोडं आंबेडकर व्हायला पाहिजे. तरच तुमची स्त्री जी समर्थपणे सावित्रीबाई फुले होत आहे तिला तुम्ही न्याय देऊ शकाल. आज तुम्ही तिला न्याय देत नाहीत, कारण तुम्ही ज्योतिबाच्या खऱ्या अर्थाने वारसदार नाहीत. असं म्हणलं आपण राग मानू नका, परंतु खरंच तुम्ही आम्ही पुरुष आपल्या स्त्रियांना योग्य प्रमाणात साथ देत नाही, त्यांना आपण समतेची वागणूक देत नाहीत. हे महत्त्वाचं आहे. आता पुरुष हे करत नाही म्हणून स्त्रीनं पुरुषाचा अन्याय सहन करायचा का, हा एक प्रश्न आहे. तर जर स्त्री शिकली असेल, विचार करत असेल, त्या काळी मुक्ता साळवेनं लिखाण करून प्रश्न विचारला होता. तर आज काळ बदललेला आहे. आपल्या हाताने इंटरनेट आहे, मोबाईल आहे, आपल्या जगातलं ज्ञान कळतं. तर स्त्रियांनी प्रश्न विचारले पाहिजेत, आवाज उठवला पाहिजे. आता मला असं म्हणतं की बाबा मुलगी शिकल्यामुळे घटस्फोट खूप वाढलेले आहेत. घटस्फोट खूप वाढलेले आहेत, प्रमाण वाढलेले हे खरं आहे. पण त्याचं कारण स्त्रीचं शिक्षण नाही, तर स्त्री संसारामध्ये समता मागते. कारण ती शिक्षित आहे, स्वावलंबी आहे, विचारी आहे. तिला द्वैमत सहन होत नाही. आणि पुरुष शिकून देखील स्त्रीला घरी द्वैम स्थान देतो. त्यामुळे खटके उठतात आणि त्यामुळे स्त्री वेगळं व्हायचं पसंत करते. का स्त्रीनं अन्याय करायचं, सहन करायचं सांगा ना. पण तुम्ही बदलणार नसाल तर स्त्रीनं का बदलावं? तिने स्वतःला का तुमच्या संसारात बसून घ्यावं की घरी आला की पुरुषाची सेवा करणं, हे करणं हे बरोबर नाही आहे. म्हणून घटस्फोट वाढत आहे. याचं कारण पुरुष बदललेला नाही आहे. आणि पुरुष आजही स्त्रीकडून त्याच अपेक्षा करतो ज्या 100 वर्षापूर्वी तिथला पुरुष करत होता. हे आजच्या काळात चालणार नाही. हे समतेत अवतरलेलं आहे. समता जरी प्रत्यक्ष साकार झाली नसली खऱ्याप्रमाणे 100%, तरी काही प्रमाणात आलेली आहे. स्त्रीचं भान जागृत झालेलं आहे. आणि जागृत भान झालेली जागृत स्त्री जर समता मागत असेल आणि ज्योतिबाचे पुत्र, आंबेडकरांचे पुत्र, महाराजांचे पुत्र, शाहू महाराजांचे देत नसतील तर हा दुर्दैवविलास आहे. आणि त्याचा आपण अंतर्चिंतन केलं पाहिजे. सावित्रीबाई फुलेंची जयंती स्त्रियांनी तर साजरी केलीच पाहिजे, पण ती पुरुषांनी अधिक साजरी केली पाहिजे. कारण आपल्याला बदलायचं आहे, आपण बदलत नाही. आणि आपण बदलत नाही हे स्त्रीच्या दुःखाचं खरं कारण आहे. आणि ते कारण जोपर्यंत कमी होणार नाही, खऱ्या अर्थानं स्त्रीवर समता येणार नाही. खरं भारतातलं समतावादी जोडपं कुठलं असेल? ऑफकोर्स सावित्रीबाई आणि ज्योतिबांचं होतं. इतकी दोघांमध्ये समता होती. त्यांच्या विचारामध्ये, संसारामध्ये, वागण्यामध्ये कधीही महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईचा अधिक्षेप केला नाही, त्यांना रागवले नाही.
उलट त्यांचं समजून घेतलं, त्याला हिंमत दिली आणि त्यांचा अभिमान बाळगला. जेव्हा महात्माचा सत्कार झाला त्यांच्या कार्यासाठी, त्यामुळे हा सत्कार माझा नाही, हा सत्कार खऱ्या अर्थानं सावित्रीचा आहे दिला. जेव्हा त्यांना मूल झालं नाही तेव्हा महात्मा फुले सांगितलं तू दुसरं लग्न कर आणि सवत आण. ती म्हणते की तो म्हणते की मग आम्हाला मूल होत नाही म्हणून आम्ही सवत काढायचे, मी सवता काढून देत बायकोला दुसरा नवरा करून देत नाहीत तुम्ही. मग तेव्हा ती चर्चा बंद झाली, दोघं एकत्र राहिले, दोघांनी दत्तक पुत्र घेतला. हे किती महत्त्वाचं आहे. जुन्या काळी की मुलगा होत नाही म्हणून घटस्फोट द्यायचा किंवा मूल होत नाही म्हणून घटस्फोट द्यायचा, हे कारण आजच्या कायद्यामध्ये मंजूर नाहीत. पण त्या काळात हे चालायची प्रथा होती. अशा काळामध्ये स्वेच्छेनं, स्वतःच्या प्रज्ञेनं, विचारानं आणि कन्व्हिक्शननं महात्मा फुल्यांनी आपल्या पत्नीला जो समता दिली, ती समता आपल्या भारतातील प्रत्येक घरामध्ये ज्या दिवशी अवतरेल त्या दिवशी स्त्री पुरुष समता साकार होईल आणि मग घटस्फोट बंद होतील, संसार सुखाचे होतील आणि स्त्रियांना त्यांच्या प्रतिभेचे पंख फुलवण्यासाठी आणि आकाशात भरायला घेण्यासाठी जर तुम्ही साथ दिली तर ती आकाश देखील वापरू शकते आणि त्यासाठी आपण तिला साथ दिली पाहिजे. हा निश्चय पुरुषाने आजच्या दिवशी करावा असं सांगून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. तुमचे विचार आणि तुमचं मनोगत ऐकून आम्हाला खरंच खूप धन्य वाटलं. एवढे चांगले विचारच आपल्याला ऐकायला मिळाले. सरांनी त्यांच्या भाषणामध्ये मुक्ता साळवेचा निबंधाचं, महात्मा फुलेंची कविता, सामाजिक न्याय, समता, महिलांसाठी असणारे विशेष कायदे, संविधान याबद्दल तर भरपूर छान माहिती आपल्याला दिलेलीच आहे. आणि खरंच सर, पण मलाही असं वाटतं की फक्त कार्य जे आहे शिक्षणाचं, त्यासाठी सरकारमध्ये सुद्धा तेवढ्याच तळमळीने काम करणारे फुले, शाहू आणि महात्मा फुले आणि आंबेडकर यांची आज खरंच गरज आहे. जशी प्रत्येक घरात ह्याची गरज आहे तशी सरकारमध्ये सुद्धा त्याची गरज आहे. तरच हे तळमळीने शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षणाचं काम तेवढ्याच तळमळीने पुढे जाईल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता आपल्या कार्यक्रमासाठी असलेल्या अध्यक्ष, त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांची माहिती देण्यासाठी मी प्रमिला जाधव हिला स्टेजवर बोलवते. धन्यवाद ताई. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सरिताताई मोकाशी यांचा परिचय मी करून देते. पण त्याआधी एक छोटीशी पण महत्त्वाची एक गोष्ट सांगते की आज आपण सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम साजरा करतोय आणि त्यांचे पती ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस पण 11 एप्रिल आहे आणि आपल्या सरिताताई मोकाशी यांचा जन्मदिवस पण 11 एप्रिल 1957 आहे. त्यांचे शिक्षण BCom LLB व MSW झाले आहे. त्यांनी कॉलेज जीवनात अनेक बुद्धिबळ स्पर्धा आणि जिल्हा आणि राज्य पातळीवर खेळल्या आणि जिंकल्यासुद्धा. आणीबाणीनंतर 1977 साली त्यांनी सामाजिक कार्य सुरुवात केली. राष्ट्रीय सेवा दलाची शाखा घेण्यास सुरुवात केली व नंतर 5 शाखा वाढवल्या. त्यांची राष्ट्रीय सेवा दलाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून निवडही झाली. 1982 साली नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी पाड्यांमध्ये काम करणारे पूर्णवेळ कार्यकर्ते माननीय रवींद्र मोकाशी सर यांच्याशी लग्न झाले. त्यांचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने व रजिस्टर झाले. लग्नाचा खर्च त्यावेळी फक्त 5 रुपये 12 आणे झाला. 1983 रेल्वेमध्ये डिव्हिजनल मॅनेजर सोलापूर ऑफिसमध्ये नोकरीला सुरुवात केली व ऑफिस सुपरिटेंडंट म्हणून 2014 स्वेच्छानिवृत्ती घेतली. 1885 पासून नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या कार्यास सुरुवात केली. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या त्या 10 वर्षे सेक्रेटरी म्हणून काम केले त्यांनी. तसेच युनियनच्या मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य म्हणूनही काम केले. रेल्वेच्या कॅन्टीन कमिटीवर 3 वेळा प्रचंड मतांनी त्या विजयी झाल्या. संपूर्ण आशिया खंडात 1 नंबर असलेल्या रेल्वे कर्मचारी पतसंस्थेवर 17 वर्ष डायरेक्टर म्हणून यशस्वीरित्या धुरा सांभाळली. त्यांच्याच कार्यकाळामध्ये श्रमशक्ती इमारतीचे बांधकाम झाले. बेस्ट एम्प्लॉई म्हणून केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या हस्ते पुरस्कार ताईंना मिळाला आहे.
1987 पासून रेल्वेतील महिलांना संघटित करून 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी सोलापुरात प्रथमच साजरा करायला सुरुवात केली. नंतर संघटित व असंघटित क्षेत्रातील महिला कर्मचारी व महिला कामगारांना एकत्र करून महिला दिन संयुक्तपणे साजरा करण्यास सुरुवात केली. कामकरी महिलांच्या संयुक्त कृती समितीची स्थापना केली व समितीच्या वतीने सलग 7 वर्ष श्रमिक महिला महोत्सवाचे आयोजन केले. 9 मे 2009 रोजी परिवर्तन अकादमीच्या वतीने महिला अभ्यास व संग्रहण केंद्राची सुरुवात केली. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सध्या सरिताताई कौटुंबिक न्यायालयात वकिली करत आहेत. त्याचप्रमाणे मागील वर्षी 3 एप्रिल 2024 रोजी सरिताताईंच्या पुढाकाराने व सरिताताईंच्या पुढाकाराने सावित्री महिला संघटनेची स्थापना त्यांच्याच हस्ते करण्यात आली. थँक्यू. सरिताताईंना मी इथे विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्ष भाषण सांगते. आपल्याला खूप उशीर झाला आहे. मी काय आता आपला जास्त वेळ घेणार नाही आहे. सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की सर, जे आपण 1872ला हंटर कमिशनने आढावा घेतला शैक्षणिक क्षेत्रातला, तर मी तर कामगार क्षेत्रात काम करणारी, कामगार युनियनचं काम करणारी जवळजवळ 1984-85 पासून बघते. तर हे जे नवीन आर्थिक धोरण आम्ही खाजाऊ धोरण म्हणत होतो, तर जेव्हा आम्ही त्याला विरोध करत होतो, तो का विरोध करत होतो हे आम्हाला आत्ता कळलं. मी, माझी मैत्रीण, आम्ही ज्या सगळ्या सावित्री महिला संघटनेच्या सहकारी आहोत. ह्या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही गेल्यानंतर आपण शाळा काढल्या पाहिजेत, आपण कॉलेज काढले पाहिजेत, आपण अंगणवाड्या काढल्या पाहिजेत. हे सगळं खरं आहे सर, पण स्टाफ अतिशय कमी आहे. अक्षरशः मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये, मी आता संख्या सांगत नाही, पण समजा 100 सँक्शन स्ट्रेंथ असेल, मंजूर संख्या 100 असेल, तर 30च फक्त कायमस्वरूपीचे आहेत. आणि जे आपण म्हणतो की मुलांनी शिकलं पाहिजे, मुलांनी पुढे गेलं पाहिजे, तर आता मुलांचं खरोखर काम आहे. आमच्या शिक्षणाचा उपयोग आम्हाला आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी होत नाही आहे, हे तुम्ही आता सांगायला लाजलं नाही पाहिजे. कारण सरळ ते म्हणतात की इथं जे काही बांधकाम चाललेलं आहे त्या मजुराच्या पेक्षा सुद्धा प्राध्यापकाचा क्लॉक बेसिसवरचा पगार 1 तासाला फक्त देतात. तो अतिशय कमी मानधनात आहे. सर, आपण यशवंत विद्यापीठाचे सल्लागार आहात, तर एक माझी मैत्रीण, आमची सहकारी आज आलेली नाही आहे, तर ती सांगत होती फक्त 1 तासाला, 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा धरतात, 72 रुपये देतात. आणि समजा 2 तास असेल तर ते 72 मधले 120 मिनिटं, म्हणजे तास असतो तो 40 मिनिटाचा, 40 आणि 40 80, म्हणजे किती, 140 मधले 60 मिनिटं राहतात. मग त्याच्यातले वजा करून देतात. येणाऱ्या जाणाऱ्या पेट्रोलचा सुद्धा खर्च होत नाहीये. हे आपण कधी बघणार आहोत? हे आता सुशिक्षित लोकांनी बघितलं पाहिजे. आमच्या सावित्रीच्या लेकी शिकल्या, आमच्या सावित्रीच्या लेकी खूप आता समज वाढत गेलेली, आणि त्यांना धोका कुणापासून आहे? अगदी लगेच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला येत असतं की मुस्लिमांपासून धोका आहे, ह्यांच्यापासून धोका आहे. आधी सांगत होते की महिला शिकल्या म्हणून नोकरी. ज्या वेळेला आम्ही 77 पासून मी चळवळीतली आहे, 82-85ला स्त्रीमुक्ती चळवळीचा जरासा थोडासा जोर धरलेला होता, तेव्हा असे रंगचित्र यायचे की बाई नोकरी करायला लागली आणि नवरा घरात पोळ्या करायला लागलाय, हिला फक्त स्वतःच्या साड्या घेण्यासाठी आणि पर्सेस घेण्यासाठी नोकऱ्या करतायत, त्याच्यामुळे आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही. सारखं यांना दुसऱ्यावरती दोष द्यायचा. म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे दोष दाखवता, बोट दाखवता, त्यावेळेला 3 बोटं आपल्याकडे असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर त्यावेळेला महिलांना दोष द्यायचे. नंतर सांगितले की SC ST, जेव्हा बहुजनातले मुलं शिकत गेली, त्यांना नोकऱ्या मिळाल्या, राखीव जागा झाल्या, त्याच्यामुळे नोकरीच्या संधी कमी झाल्या. आणि आता सांगतात की मुस्लिम लोकांचे आपल्याकडे लोकांची संख्या यायला लागली, त्याच्यामुळे नोकऱ्या. तर मला एवढंच सांगायचं आहे
की आपण जे काही आहे ते आता सजग घेऊन बघितलं पाहिजे. आपण नुसतं शिक्षण आणि सुशिक्षित असून चालणार नाही आहे, शिक्षण आणि न्यायालय वाचायला येऊन चालणार नाही आहे. तर आपला वेळ आता जसं ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणींचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. गेले मागचे वर्षभर तर जेवढं शक्य होईल तेवढा स्वतःचा वेळ देतात. आणि एक मला म्हणजे तुम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं की सगळीकडे जे आपल्याला हेवे दावे मी तू बघितलं जातं, इथं आम्ही किती गौतम नगरमध्ये आता आहेत ती आमची सुजाता सांगेलच गौतम नगरच्या बद्दलचं सुद्धा. तर तिथल्या ज्या महिला आहेत तिथं आम्ही जेव्हा काम केलं तेव्हा प्रत्येक जणी की समजा हे तिचं काम आहे असं नाही आहे, जिथं कमी तिथं आम्ही जे कालच्या ह्याच्यामध्ये ऊर्जा स्तोत्र म्हणून जे याच्याबद्दल डॉक्टर आनंद नाडकर्णीने एक लेख आहे त्याच्याबद्दलचं मला वाटतं की आमच्या सावित्री महिला संघटनेच्या मैत्रिणीसुद्धा एक सर्वांना महिलांना ऊर्जा देण्याचं काम करतात. आणि हा जो काही कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या गौतम नगरच्या सुद्धा महिलांचं खूप मोठं योगदान आहे. आणि आता सांगितल्यासारखं खूप काम करायला पाहिजे आहे. आपण फार आपल्याला अगदी लगेच मी जेव्हा रेल्वेमध्ये सर्व्हिस करत होते तेव्हाही माहिती आपल्याला भारत पाकिस्तानची क्रिकेटच्या मॅचबद्दल आपण टाळ्या वाजवतो, पण आपल्या घराच्या जवळचा खड्डा पडलेला असते त्याच्यात 10 लोक पडून जातात, तिकडं बघायला आपल्याला वेळ नसतो. आपले जवळ अगदी फार काही नाही, सामाजिक काम म्हणजे की आपण फार वेळ दिला पाहिजे असं नाही. आपल्या सोसायटीतल्या बायकांना एकत्र केलं पाहिजे, आपल्या शेजारपाजारच्यांना बायकांना एकत्र केलं पाहिजे, पुरुषांना एकत्र केलं पाहिजे आणि आपल्या ज्या काही समस्या असतील तेवढ्या सोडवल्या पाहिजे. दुसरं म्हणजे आता सांगितलं की स्त्री पुरुष समानतेबद्दलचं आमची स्त्रीमुक्ती संघटना ही काही पुरुषांच्या विरोधाची नाहीच आहे. सरांनी सांगितलंय की फुलेंनी सहकार्य दिल्यामुळे सावित्री पुढे आलेली आहे. तर आमची फक्त असं म्हणणं आहे की जो कुणी आम्हाला स्वातंत्र्य म्हणजे विकासाच्या मध्ये आड येईल त्याच्यातमध्ये काही काही पुरुषी मानसिकता असलेल्या बायकासुद्धा असतात. तर जे कुणी असतील त्यांना आम्हाला काही धडा शिकवायचा नाही आहे, अलीकडे धडा शिकवणं बदला घेणं हे फार चाललेलं आहे. तर आम्हाला धडाही शिकवायचा नाही आहे, बदलाही घेण्याचा नाही. कुणाचा घ्यायचा बदला? आमच्याच मैत्रिणीचा घ्यायचा, आमच्याच शेजारणीचा घ्यायचा. आम्हाला तिला समजावून सांगायचं आहे. आणि आम्ही सावित्रीचं एकच ध्येय ठेवलेलं आहे, द्वेष संपवायचं आणि प्रेम वाढवायचं. जे काही यांचं साने गुरुजींचं आता आपण 125वी जयंती साजरी केली तेव्हा आपण खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे हा जो संदेश आहे तोच आम्ही सर्वजण अंमलात आणणार आहे. आणि इथं खूप सरांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलेले सरांचे आभार मानावेत तेवढे थोडे. एवढ्या छोट्या आमच्या संघटनेला सुद्धा आपण एवढा वेळ देऊन आम्हाला दिलेला आहे त्याच्याबद्दल मी आमच्या संघटनेच्या तर्फेही आपले आभार मानते आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद मॅडम. मी आता सरिताताई कुठे सरिताने काय सुजाताताईंना विनंती करते की गौतम नगरमध्ये जे काही कार्यक्रम घेतले त्याचे एक छोटंसं 5 मिनिटात त्यांनी आपल्याला माहिती द्यावी.